हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मला माहिती आहे तुम्ही लोक खूप जास्त कमेंट्स आले, एवढे जास्त कमेंट्स आले की सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाका तुम्ही. आणि हे असं झालं आहे का, तसं झालं आहे का, सगळेजण कमेंट्स करतायत. आय नो, बट सेलिब्रेशन वगैरे आम्ही करू शकत नाही. जर डिवोर्स झाला असेल तर ही चांगली गोष्ट आहे, आणि नसेल झालं तर हो, हीच आमची इच्छा आहे. आम्ही सेलिब्रेशन वगैरे करू शकत नाही, कारण आमच्या घरामध्ये आजच बातमी कळली याची की आमचे रिलेटिव्हची एक डेथ झाली. आजी होत्या. माझ्या आजी जी आहे, म्हणजे पप्पाची मम्मी, तिची सख्खी बहीण. ते वैद्य वडगावला इकडे जवळच आहे, ते राहतात. तर माझी फॅमिली तर तुम्ही बघता, तुम्हाला माहिती आहे. आजी आजोबा काकू वगैरे सगळेजण आहेत फॅमिलीमध्ये. एवढे काय म्हणजे नाचणे गाणारे फॅमिली नाहीत, म्हणजे खूप साधे लोक आहेत, असे सिंपल एकदम. जास्त एन्जॉय न करणारे, किंवा फॅमिलीसोबत घेऊनच एन्जॉयसुद्धा केला असता आम्ही, बट नाही करू शकत असं घडल्यामुळे. तर प्लीज, वाईट कमेंट्स पण येत आहेत काही काही, आणि काही काही आमचेच शुभचिंतक पण आहेत, ते कॉंग्रॅच्युलेशन बोलत आहेत, आणि व्हिडिओ आम्हाला हवा आहे तुमच्या साईडने, बोला वगैरे असं असं खूप मॅसेज पण येत आहेत. तर त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की आम्ही नाही करू शकत आहे सेलिब्रेशन वगैरे. तर थोडं आम्हाला प्लीज थोडं प्रायव्हसी द्या. आता जर झालंच आहे डिवोर्स वगैरे, तर एकदम चांगली गोष्ट आहे, सगळे खुश राहा आपापल्या ठिकाणी. आणि कोणी जर तुम्हाला कधी बोललं की रोहितने किंवा प्रज्ञाने आमच्यापासून हे मागितलं ते मागितलं, तर माझ्या मुलीची शपथ लाडूची की आम्ही कधीच कोणाला काही मागितलं नाही, मागणारही नाही यापुढे कधीच, आणि असं कधीच होणार नाही. आम्हाला देवाने भरपूर भरपूर दिले. आम्ही आमच्या मेहनतीने करतो, खातो, आणि पुरून उरेल एवढा पैसा तर आहे आमच्याकडे. सो आम्हाला कोणाला काही मागायची गरज नाही आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तो उद्या मला जायचं आहे माय वगैरे खूप रडत होती, माय वगैरे आज. तर तिला उद्या घेऊन जायचं आहे. मौत आहे उद्या वैद्य वडगावला, ज्याला माहीत असेल ते गाव. तर आय होप तुम्हाला आवाज येत असेल. चालतं आहे काहीच, बस एवढंच बोलायचं. छोटासा व्हिडिओ हा. बस कोणी जास्त माणुसकीच्या नात्याने प्लीज काही वाईट वगैरे बोलू नका, किंवा काही हे करू नका. ओके, हेट पसरवू नका प्लीज. तुमच्याशी माझी खूप जास्त रिक्वेस्ट आहे. हमने किसी का बुरा नहीं चाहा है, ना सोचा है कभी जे किसी का बुरा हो. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, आणि बस. हम लोग वो सब चीज़ों से मूव ऑन हो गए, तो आप लोग भी हो जाओ मूव ऑन. क्या क्या ही मिलेगा ये सब करके. मैं बोल रही हूँ कि आप भी मूव ऑन हो जाओ, हम भी मूव ऑन हो गए. ये सब चीज़ों से अच्छी बात है कि डिवोर्स हो गया. हम अगर सच में हुआ है तो हम भी बहुत खुश है, पर हमारे घर में ऐसा हो गया है तो फिर अभी सेलिब्रेशन नहीं कर सकते. हां, हमारी फॅमिली को बुरा लागेल. आम्हाला बस गाईज तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की ना, आम्हाला जगू द्या प्लीज. एवढा हेट देऊन देऊन आम्ही एवढं परेशान झालो आहे की ना, आम्ही सोशल मीडियासुद्धा असा पण वेळ येऊ शकते की आम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह न राहू, म्हणजे बंद करून टाकू सोशल मीडिया. किंवा काही माणूस डिप्रेशनमध्ये जाऊन जाऊन किती सहन करणार आहे ह्या गोष्टी. तर प्लीज, आम्ही थकलो आहेत, त्रासलो आहेत तुमच्या हेटपासून, आणि आप मुझे तो तकलीफ वाईट देते ही बोलताय हो तुम्ही ऐसा बोलकर, सगळं. पर रोहित को भी देते हो, आता उसकी फैमिली को भी देते हो. उसकी फैमिली की क्या गलती है, रोहित की क्या गलती है. मुलगी माझी मोठी होणार आहे. आता जे झालं ते त्यासाठी आम्ही तर चुकी आमची ॲक्सेप्ट केली आहे की बाबा चुकलो होतो आम्ही, असं असं झालं होतं. सगळं व्हिडिओमध्ये ह्याआधीही सांगितलं आहे. बट आम्हाला काय व्हिडिओ खेळायचे और ना हम नाही की किसी को इन्फ्लुएंस करना चाहते हैं कि हमारे जैसा करो. हमारे साथ ऐसा बस हो आमच्या गया बस. लाईफमध्ये घडून आलं आहे, तर आम्ही ते टिकवण्याचा प्रयत्न करतोय, पुढे और नेण्याचा हम लोग प्रयत्न दिल से करतोय. माफी मांगते हैं कि हमने किया ऐसा. बट आम्ही आमच्या आता छोट्याशा परिवारामध्ये खूप खुश आहोत. मूव ऑन हो गए अब हम. आणि सगळेच खुश राहा आपापल्या फॅमिलीमध्ये, सगळे पुढे जाऊ, सगळे खुश राहू, हीच प्रार्थना. कोणाशी काय आपल्याला पर्सनल हेट नाही आहे, आणि व्हिडिओद्वारे काही बोलायचं किंवा काही हे करायचं, एकमेकांबद्दल वाईट बोलायचं, असंही काही नाही आहे आमचं. तुम्ही बस समजूतदारपणा घ्या आणि समजून घ्या सिच्युएशन्सला थोडंसं.
आणि बस एवढीच इच्छा आहे, तुम्ही लोक समजून हम लोग घेतील. किसी का भी बुरा नहीं चाहते, सबको खुश, सब लोग खुश रहो, बस हम यही चाहते हैं बस. तुमच्याकडून आम्हाला फक्त आम्हाला जगू द्या, हीच एवढीच इच्छा आहे आणि एवढीच मागणी करतो किसी मी. को नीचा दिखा के कैसे कोई खुश रह सकता है, बस यही बोलना था. तर उद्या जायचं आहे तुम्हाला, आणि उद्या काही म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये रेकॉर्ड वगैरे व्हिडिओ करू शकत नाही किंवा शूट करू शकत नाही किंवा काही आमचं बोलूही काम शकत पण- नाही मी काम पण चालू आहे. त्यासाठी. आणि घराचं पण कामाचं प्रेशर आहे खूप, ते पण करायचं सगळं, तर खूप टेन्शन आहे. तुम्ही आम्हाला रोजच्या आमचेच- चेहऱ्यावरून बघू शकता किती टेन्शन मध्ये असतात. आम्हाला आमचेच कामं सुधारत नाहीत गाईस, तर त्यात तुम्ही लोक असं वाईट वगैरे बोलता किंवा काय काय चालूच असतं, तर त्यासाठी प्लीज तुम्ही सगळं थांबवा. आणि बस जर एवढं रिक्वेस्ट करून तुमच्या हात पाय जोडून जरी तुम्ही ऐकत नसतील तर वही हमने आपका सच में कुछ भी नहीं बिगाड़ा है, तो ब्लॉकच करण्याचं please माझं ऐसा मत एक करो. शेवटचा पर्याय आहे. मी जेव्हा खूप त्रासतो ना पर आपको दूसरे को व्यक्तीपासून- तकलीफ देके क्या ही मिल जाएगा. तेव्हाच मी त्या व्यक्तीला ब्लॉक करतो काही शपथ. म्हणजे मला असं वाटतं ना की काय काही लोक लय घाण किती करतात यांना comment. रिप्लाय दिला, किती यांना सॉरी बोललं, किती यांना काही केलं तरी हे लोक तेच बोलणार आहे. मी तशा व्यक्तींना डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो. त्यासाठी पण क्षमा मागतो मी. जाऊ दे आता काय जब करणार. आप अच्छे हो, आप अच्छों के साइड हो, आप अच्छे के मतलब आपको लगता है वो अच्छे लोग हैं, तो फिर आप क्यों बुरे बन रहे हो, आप क्यों बुरा कमेंट कर रहे हो, आप क्यों इतना गंदा गंदा लिख रहे हो, इतने गंदे गंदे वर्ड यूज़ कर रहे हो. अगर आप अच्छों के साइड हो तो अच्छा बोलो ना, बुरा कैसे बोल सकते हो. हम बुरे हैं, हम थोड़ी ना गंदा बोलते. लेकिन बरं जाऊ द्या, सोडा आपण. मैं वही बोल रही हूँ, अगर आप अच्छे लोग के लिए अच्छों के साइड हो तो फिर अच्छा बोलो ना, है कि नहीं. हाँ? इसका मतलब जाऊ द्या आता, आमची सिच्युएशन आम्हाला माहिती आहे, आम्ही हँडल करतोय सगळं. बस तुम्ही फक्त वाईट नका बोलू किंवा काही. आता ह्यापुढे जर झालं जरी आहे हाँ वही तर प्रज्ञाने जर समजा डिवोर्स वगैरे झालाय तर प्रज्ञा तशी आता माझ्या रिलेशनमध्ये काही लागत नाही, तर ती ऑफिशियली माझी वाईफ मग असं मी जाहीर पहले करतो. से ही ऑफिशियली हां म्हणजे ऑफिशियली लिगली एकदम सर्टिफाईड असं तुम्हाला मी दाखवू पण शकतो. माझ्याकडे आधार कार्ड वगैरे सगळं सगळे बनलेलं आहे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे माझे लिगली आहेत एकदम ओकेमध्ये. ओके चालतंय. चला थँक्यू सो मच, तुम्ही ऐकून घेतले 2 शब्द. बस समजून घ्यावा हीच माझी इच्छा आहे. बाकी सगळेजण बस हम हाँ वही खुश रहा. सब लोग खुश रहो, आणि- सब खुश रहो प्लीज. किसी को भी हेट मत करो, किसी आणि की आम्हाला पण कोणाला पर्सनली हेट द्यायची इच्छा नाही आहे किंवा काय नाही आहे. आम्ही हे सगळं खूप पहिले सोडून आलो और हम लोग मागे ने माफ कर टाकलं दिया हे सगळं. उनको. हाँ. हा गाईस, हिचं प्रज्ञाचं पण पर्सनली खूप लॉस झाला आहे. असं तो ॲज अ मेरा गर्ल कितना- जे मुली असतील ना त्यांनी प्रज्ञाच्या जागेवरती एकदा येऊन बघा की त्याच्यासोबत काय काय घडलं आहे. पण तरीही ते सगळं टोटल जेही आहे, जे कोणी चुकलं असेल, आम्ही चुकलं असेल, अपोजिट पार्टी चुकलं असेल, कोणीही चुकलं असेल, ते सगळं विसरून आता नव्याने जगतो. बस जेही असेल गाईस, पास्ट आहे आणि प्रेझेंट आहे. तर पास्ट आम्ही विसरलो, तुम्ही विसरा, सगळेजण विसरा आणि बस हॅपी राहा आणि जगू द्या आम्हाला. आमची एवढीच विषय आहे, फक्त जगू द्या प्लीज. बस नाहीतर सोशल मीडिया सोडायची वेळ येईल. सोशल मीडिया सोडून पहले से ही डेंजर. सोडून पण देऊ शकतो आम्ही खरंच इन फ्युचर. मी आता बोलतोय पण एक दिवस असं येईल की माझा शेवटचा व्हिडिओ येईल आणि मी बोलेल की बस गाईस बस झाला आता, डायरेक्ट शेवटचा गुड बाय असं होऊ शकतं. सोशल मीडिया सोडू पण शकतो तसंच जर चालत राहील. पण जर तुमची इच्छा आहे की आमची छोट्या मुवमेंट्स वगैरे आम्ही आमच्या आठवणी रेकॉर्ड करतो, हे करतो पहिल्यापासून, खूप चांगले प्रयत्न करतो व्हिडिओज बनवायचे, अजून चांगले प्रयत्न करू व्हिडिओ बनवायचे, तर त्यासाठी प्लीज तुम्ही समजून घ्या. फक्त आम्ही काय बोलतो आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या जरा. ओके बस एवढीच इच्छा आहे, तुम्ही समजून घ्यावं हीच एवढीच इच्छा आहे बस, अजून काहीच नाही. आणि हेट पसरवू नका कोणालाच. किसी को इतना भी मत आप टॉर्चर करो कि वो इंसान जीने का उम्मीद ही छोड़ दे. ओके उद्याचं काही सिच्युएशन वगैरे रेकॉर्ड करता येणार नाही ना, तुम्हाला खोटं वाटेल. जर कोणाला जर खोटं वाटत असेल तर मी थोडंफार रेकॉर्ड वगैरे पण करून ते तुम्हाला नंतर दाखवेल. पण हे असं चांगलं वाटत नाही रेकॉर्ड करणं किंवा दाखवणं कोणाला की पर हम लोग दिल तो से क्षण खुश हैं, ज्याच्या हम लोग भी घरामध्ये- दिल से हैप्पी है कि हम हाँ. लोग जर तुम्हाला सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहिजेच आहे ना, तर आम्ही
थोडं नंतर पण करू सेलिब्रेशन वाटलंच तर. ओके, काही हरकत नाही. सेलिब्रेशन आम्ही पण खुश आहेत, खूप खुश आहेत. कभी भी कर सुटका सकते झाली, हैं मोकळे झाले, celebration तो। प्रज्ञा एकदम आता एकदम सगळं टेन्शन मिटलं. ओके, अभी मुझे ऐसा लग रहा है मेरे कंधे से बोझ गया है, सर से बोझ हल्का हो गया मेरे, ऐसा मुझे एकदम फ्री फील हो रहा है मुझे, बहुत खुश हूँ बहुत मैं। हे आम्ही पण खुश आहोत. पण आता सिच्युएशन अशी झाली आहे फॅमिलीमध्ये, तर ते पण आम्हाला हँडल करावं लागेल. तर सुख आणि दुःख एक सोबत आल्यासारखं असं झालं आहे आम्हाला. तर जाऊ द्या, चलो ते आप सुखाला ऑफिशियली सुख तर नंतर पण आपण हे करू शकतो. पण ऑफिशियली अभी रोहित की हो गई हूँ। इसलिए नाम भी लिखवा लिया रोहित। चालतंय, चला गाईस, टेंशन प्लीज मत लिया करना रे प्लीज। समजून घ्या, प्लीज प्लीज. कब से गाइस, जास्त कब से रिक्वेस्ट, टेंशन, कब से टेंशन वाला खूप इमो रिक्वेस्ट होगा। करतो तुम्हाला. कारण मला सोशल मीडिया म्हणजे मी मतलब सामने सकाळी अगर मी कोई काय केलं वीडियो होतं, डालता है तो फिर धड़ाधड़ धड़ाधड़, हा, क्यों भाई मी क्यों, कोणाचा लेकिन व्हिडिओ पण नाही बघितला आणि क्यों? काही हमने नाही. खुश है उसमें फक्त क्या है? आम्हाला इंस्टाग्रामवरती मी खरं सांगतो कोणाचे व्हिडिओ पण बघितले नाही आहेत जाऊन, की असं केलंय तसं केलंय. मला स्वतः मेसेज आले, स्वतः कमेंट्स आले. मी पण नाही बघत, मी पण आणि लाडूची त्यामुळे मी शपथ बोलतोय. खाते, मी पण कोणाचा व्हिडिओ नाही बघत. ना माझ्याकडे एवढा वेळच नाहीये, माझ्याकडे ना आम्ही वेळ असता तर मी कोणाला रील्स काढत असते. ना आम्ही कोणाला फेक आयडी वगैरे बनवून आम्ही कमेंट करतो. कुछ भी आमच्याकडे नहीं है, खरंच कुछ वेळ सच नाही में टाइम नहीं है एवढा हमारे पास, काही पूरा करायचं. दिन तो मेरा काम में ही निकल जाता है। गैरसमज करून घेऊ नका. हमारा प्लीज. घर का काम चालू है तो रोहित उसमें ही बिजी हो जाता है। फिर वो वीडियो डालने गया तो फिर धड़ाधड़ कमेंट आने लगे, धड़ाधड़। मैंने तो देखा ही नहीं, इसने ही मुझे घर पे आके बताया। फिर मी तो व्हिडिओ पहिलेच अनलिस्टेड करून हम ठेवला ये होता. इसने बताया डिवोर्स हो गया, उसमें आपला- तो बहुत खुश हो गए हम लोग। माझ्या कामाचा जो आहे, मी कामाला गेलेलो तो व्हिडिओ मी पहिलेच अनलिस्टेडमध्ये टाकून ठेवलेला आणि मग तो लाईव्ह केला. त्याच्यानंतर त्याच्या खाली खूप सारे कमेंट्स यायला लागले. मग तेव्हा मी चेक केले, मेसेज पण इन्स्टाला आले भरपूर. मी तर गाईस आणि कधी त्यासाठी- यूट्यूब बघतच नाही, फक्त लाडूला लाडूला जेवण- पण वो भी मुलगी टीवी पे दिखाती हूँ मैं, जेवण नहीं तो करत नाही व्यवस्थित, तर बस तिच्या मागेच हिचा टाइम पण जात कार्टून दिखाने में ही दिवसभर. मेरा जाता है दिन, उसको खाना खिलाने तसं में बाकी जाता जे आहे ते सगळं तुमच्या समोरच आहे. आपली जर्नी जी आहे ते पूर्ण लाईफ तुमच्या समोर आहे. है। मी जास्त गाईस फोन चालवत नाही, कारण की मी जास्त फोन चालवत असतं तर मी खूप मतलब बहुत रील्स बनाती, वीडियो बनाती, पर मेरे पास टाइम ही नहीं है गाइस। मग आमचं घर झालं ना तर छान छान व्हिडिओज मुझे येणार कंगी करने तक का आणि टाइम नहीं छान है। छान रील्स येणार, सगळं येणार आमचं एकदा घर झाल्यानंतर. प्लीज गाइस, मेरे रोहित को परेशान मत करो। ओके, चालतंय गाईस. थँक्यू. तुम्ही मेरी गलतियों की सजा इसको तो मत दो। तुम्ही ऐकून घेतलं आणि समजून घ्या, बस एवढीच इच्छा. चालतं, चला बाय, टेक केअर आणि लव यू ऑल, कीप सपोर्टिंग, नो हेट टू एनीवन. किसी को भी नहीं। बस ओके. सब खुश रहो, सब हैप्पी रहो, और हैप्पी रहने भी दो प्लीज। जगा आणि जगू द्या. प्लीज बस. प्लीज, दिल से रिक्वेस्ट है। जगा आणि जगू द्या.